हॅलो गाईज, आपण या व्हिडिओमधली सेटिंग पाहणार आहोत. तर पहिले आपल्या इथं खूप ऑप्शन भेटत आहेत. एक आहे स्टेजचं, एक विसल, एक साऊंड आणि एक ऑर्डर आणि एक मॅप्स. तर याच्यामधली आपण सेटिंग पाहणार आहोत. तर सेटिंग पाहण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण पहिले बघणार आहोत. तर स्टेच्या याच्यात पहिला आहे स्टे मोड. त्याच्यात आपलं स्टेइंगचं हँडल आपल्याला कसं ठेवायचं ते आपल्या मनावर असते. हे पहिलं आहे स्टेइंगचं, दुसरं मोबाईल रोटेट करण्याचं आणि तिसरं आहे आणि एक इकडं तिकडं करायचं आपल्या बोटावरचं आहे. आता दुसरं आहे स्टे पोझिशन, म्हणजे आपलं स्टेइंग कुठं ठेवायचं, डाव्या बाजूला का उजव्या बाजूला हे असे असते. आणि स्टे सेन्सिटिव्ही म्हणजे आपली फुल कट मारायचं का शॉर्टकट मारायचे असे असते. आता दुसरं आहे विसल आपण बघूयात. या विसलमध्ये आहे ग्राफिक क्वालिटीमध्ये लो, मिड, हाय आणि कस्टम हे एवढे आपल्याला मिळते. हे ग्राफिक क्वालिटी म्हणजे आपण हाय करायचं आहे, तर हायमध्ये आपली सगळी सेटिंग होऊन जाते. तर आपण नंतर पॅसेंजर इनसाईड बस म्हणजे आपण पॅसेंजर बसले का नाही ते बघू शकतो. आणि त्याचा मी एक व्हिडिओ बघितलेला आहे, ते आपण लिंक खाली बघू शकता. आणि खाली आहे पॅसेंजर लिमिट, तर त्याला आपण 30 वर करायचं आहे. आपण 30 वर केलं म्हणजे त्याची आपण शॅडो बघू शकतो. आपण आता शॅडो बघितली की आता दुसरं आहे आपल्याला साऊंडमध्ये आपण साऊंड इफेक्ट वॉल्यूम म्हणजे इंजनचा आवाज आहे ना, ते असं एवढा एक वर केला तर जास्ती जोरात येत नाही, जास्ती केलं आपल्याला ऐकू येतं आहे ह्या साऊंडचा. आणि म्युझिक वॉल्यूम म्हणजे ते गाण्याचा आवाज येत नाही आपल्याला, म्हणजे आपण गाण्यात म्युझिक येते ना तिचा आवाज येत नाही आपल्याला. आता दुसरं आहे ऑर्डरमध्ये बघूयात. ऑर्डरमध्ये डिपेचरमध्ये आपल्याला सकाळ ठेवायची का तर ठेवायची. नाईटमध्ये केल्यावर आपण तर सकाळ आणि आता आपण दोन्ही पण बघू शकतो. आणि रँडम ठेवल्यावर फक्त आताच बघू शकतो आपण. तर आपण दिवसमध्ये ठेवू कारण मला दिवसमध्ये आवडतं आहे. आणि डे अँड नाईट सायकलमध्ये आपण दिवस पण येतं आणि आता पण येतं आणि दोन्ही सिस्टीम आपण करू शकतो. आणि एक खालचं रेन सिस्टीम आहे, म्हणजे पाऊस पडण्याची. आपण समजा ऑफ केल्यावर रेन सिस्टीम नाही येऊ शकत आणि ऑन केल्यावर रेनने पाऊस येते. आणि ट्रान्सपरेशन मोडमध्ये आपण ऑल्टो, मॅन्युअल, प्लस मायनस आणि मॅन्युअल एच म्हणजे आपल्या ते गिअरचं असतं आहे. आपण गिअर ऑल्टोमध्ये ठेवायचं का मॅन्युअलमध्ये ठेवायचं ते आपल्या मनावर आहे. मी मॅन्युअल एचमध्ये ठेवतो कारण मला ते आवडत आहे. आणि ट्रॅफिक डेन्सिटी मी हाय केलेली आहे. ट्रॅफिक डेन्सिटीमध्ये गाड्या जास्त जोरात येतात, म्हणजे ट्रॅफिक होत असते, जास्त गाड्या येतात. आणि ॲक्टिव्ह साईड व्ह्यू मिरर हे खूप महत्त्वाचे असते कारण आपल्याला मागची सगळी इमेज दिसते त्या आरशामुळं आपण मागचं सगळं बघू शकतो गाड्या. आपण समजा राईटचं बंद केलं तर राईट साईडचं आपल्याला दिसू नाही शकत, सुरू केलं की दोन्ही पण दिसतात. आणि लेफ्टचं बंद केलं की लेफ्टचं नाही दिसत. ते दोन्ही पण सुरू करायचे असतात. आणि मॅप्समध्ये हे सगळे डाउनलोड करायचे असतात, मी तुम्हाला सांगतो. फ्री मोड आपण घेऊ. फ्री मोडमध्ये मी सगळं डाउनलोड केलेलं आहे. हे बघा, आपण बघू शकतात. हे बघा, फ्री मोडमध्ये आपण सगळे डाउनलोड केलेले आहे. आपण कोणचे पण घेऊ शकतो मॅप, इथून ते इथपर्यंत असं कोणचे पण घेऊ शकतो. तर आपण एवढाच व्हिडिओ बनवता. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.